नमस्कार मित्रांनो. माझे पती हे जग सोडून जाण्यापूर्वी त्यांनी आमच्या मृत्यूपत्रात आमची सर्व बचत आणि मालमत्ता त्यांच्या 2 मुलांना आणि मुलीला दिली. 2 घरे, 1 फ्लॅट आणि बँकेतील 12 लाख रुपये. त्यांनी सर्व काही मुलांमध्ये समान वाटून दिले आणि मला त्यातील काहीही दिले नाही. तर त्यांनी फक्त एक जुनी उशी मला देण्यात आली. माझ्या लग्नात आमच्यासोबत आलेली तीच उशी, ज्यावर मी असंख्य स्वप्ने पाहिली होती आणि असंख्य रात्री रडत घालवल्या होत्या. ज्या दिवशी मृत्यूपत्र उघडले गेले त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक भयानक वळण आले, ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. माझ्या प्रेमाने, त्यागाने आणि शांततेने मी ज्या घराचे पालनपोषण केले होते ते अचानक अनोळखी वाटत होते. मित्रांनो, आज मी माझी कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एका आईची, एका पत्नीची आणि एका स्त्रीची कहाणी, जी तिच्या संपूर्ण आयुष्याचे सत्य फक्त एका जुन्या उशीने एकत्र ठेवते. नमस्कार, माझे नाव सविता आहे. मी जवळजवळ 60 वर्षांची आहे आणि आज जेव्हा मी हे शब्द स्वतःला पुन्हा सांगते तेव्हा ते सामान्य वय नसून सहनशीलता, त्याग आणि अगणित दुःखाचे आयुष्य वाटते. घराला अजूनही तीच शांतता जाणवत होती. त्याच भिंती, तीच फरशी, तीच कपाट आणि सूर्यप्रकाश देणाऱ्या त्याच खिडक्या. सर्व काही वर्षानुवर्षे तसेच होते. तरीही सर्व काही बदलले होते, कारण माझे पती कायमचे गेले होते. माझे पती रघुनाथजी. त्यांच्या उपस्थितीमुळे हे घर एखाद्या घरासारखे वाटत होते आणि त्यांच्याशिवाय ते असे वाटत होते की घर श्वास कसा घ्यायचा हे विसरले आहे. घराचा प्रत्येक कोपरा त्याच्या अनुपस्थितीचा आवाज करत होता. बेडच्या बाजूला ठेवलेले त्यांचा जुना चष्मा, त्यांची डायरी अजूनही बंद कपाटाच्या कोपऱ्यात पडली होती. जणू काही त्यांचे शब्द त्याच्या पानांमध्ये अडकले आहेत आणि मला भीती वाटते की जर मी ते उघडले तर ते शब्द मला गाडून टाकतील. आणि ती जुनी उशी, ज्यावर आम्ही असंख्य रात्री डोके ठेवून न बोलता एकमेकांच्या शांतता ऐकत होतो, ती उशी आजही तिथेच होती, पण आता त्यावर आमचे डोके ठेवायला कोणी नव्हते. घर शोकाने भरले होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. माझे 2 मुलगे, अमन आणि रवी, आणि माझी मुलगी सीमा, सर्वजण आले होते. त्यांच्या स्वतःच्या जगातून बाहेर पडून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचे वेगवेगळे थर होते. काही म्हणायचे, हिम्मत धर. काही म्हणायचे, ही देवाचीच इच्छा होती, आणि असे म्हणून सगळे निघून जायचे. पण कोणीही समजू शकत नव्हते की ते गेल्यानंतर हे घर आणखी रिकामे होईल. मी सर्वांसमोर मजबूत दिसण्याचा प्रयत्न केला. मी कोरड्या डोळ्यांनी मान हलवली. पण कोणी खोलीतून बाहेर पडताच माझे अश्रू आपोआप वाहत होते. परवानगीशिवाय, संयम न ठेवता. जणू काही त्या अश्रूंना इतक्या वर्षांपासून रोखून ठेवले होते आणि आता त्यांना वाहण्याचे निमित्त सापडले आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एक गोष्ट शिकले होते. एका महिलेचे कर्तव्य म्हणजे तिच्या पती आणि मुलांसाठी सहन करणे, आणि मी खरोखर तक्रार न करता सहन केले. मी कधीही माझ्या मनातील थकवा कोणाशीही विचारल्याशिवाय शेअर केला नाही. मी कधीही माझ्या वेदना व्यक्त केल्या नाहीत, कारण मला शिकवले गेले होते की एक चांगली पत्नी आणि एक चांगली आई ती असते जी स्वतः तुटलेली असतानाही इतरांची काळजी घेते. आणि मी तेच केले. जेव्हा रघुनाथजी शांत राहायचे, त्यांच्या नोकरीबद्दल काळजी करायचे, तेव्हा मी त्यांचे मौन आणि हास्य समजून घ्यायचे. जेव्हा मुलांच्या गरजा वाढायच्या, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायचे. नवीन साडी खरेदी करण्यापूर्वी मी मुलांच्या फीससाठी आणि त्यांच्या पुस्तकांसाठी पैसे लागतील याचा विचार आधी करायचे. मी नेहमीच माझे दुःख बाजूला ठेवून घरातील प्रत्येकासाठी विचार करायचे. आज जेव्हा माझ्यासमोर माझी स्वतःची मुले बसलेले होते, तेव्हा मला त्यांच्याबद्दल अभिमान आणि एक विचित्र भीती दोन्ही जाणवत होती. कारण आज रघुनाथजी गेल्यानंतर पहिल्यांदाच मला जाणवले की मी एकटी आहे, खरोखर एकटी. माझ्या डोक्यावर नेहमीच असलेली ती सावली, जी न बोलता माझे भय जाणू शकत होती, रात्रीच्या शांततेत माझे रडणे ऐकल्यावर माझ्या बाजूला येऊन शांतपणे बसायचे, पण ते आता राहिले नाही. त्या दिवशी घरातील प्रत्येक आवाज मोठा वाटत होता. घड्याळाची टिकटिक, दाराचा आवाज, लोकांच्या पावलांचा आवाज, आणि मग अचानक सर्व काही इतके शांत झाले की मला माझे स्वतःचे हृदय धडधडताना ऐकू येत होते.
मी खिडकीजवळ उभी राहून अंगणात पाहत होते. तेच अंगण जिथे रघुनाथजींनी एकदा सकाळचा चहा घेतला होता, जिथे मुलांनी खेळायला शिकले होते. आणि आज तेच अंगण मला अपरिचित वाटत होते. जणू ते मला विचारत होते, आता पुढे काय? आणि माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. फक्त एक दीर्घ श्वास होता. डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि मी आयुष्यभर शिकलेली सवय म्हणजे शांतपणे सहन करणे. माझ्या पतीच्या निधनानंतर अगदी 7व्या दिवशी, जेव्हा घरात अजूनही उदबत्तीचा सुगंध होता आणि दुःखाच्या सावल्या अजूनही रेंगाळत होत्या, तेव्हा मला दारावर एक विचित्र पावलांचा आवाज ऐकू आला. तिथे एक वकील उभा असलेला पाहिला. त्याने कागदांची एक जाड फाईल धरली होती. जणू त्यात फक्त कागदपत्रेच नाहीत, तर माझ्या भावी आयुष्याचे निर्णय आहेत. माझे मुलगे अमन आणि रवी आणि मुलगी सीमा तिघेही ड्रॉइंग रूममध्ये आले आणि सोफ्यावर बसले. काही घाईत होते, काही अस्वस्थ होते, काही एका विचित्र कुतूहलाने भरलेले होते. आणि मी नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात शांतपणे उभी होते. मला काहीही विचारण्यात आले नाही किंवा मी काहीही बोलले नाही. मला माहीत नव्हते की त्या दिवशी माझ्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू होणार आहे. वकील म्हणाला, मी दिवंगत रघुनाथजींचे मृत्यूपत्र वाचण्यासाठी आलो आहे. अचानक खोलीत एक विचित्र शांतता पसरली. तो वाचू लागला, दिवंगत रघुनाथजींची इस्टेट अशा प्रकारे विभागली गेली आहे. पहिले घर मोठा मुलगा अमनला जाते. अमितच्या डोळ्यात एक चमक आली. दुसरे घर धाकट्या मुलगा रवीला जाते. रवीने हलकासा उसासा टाकला, जणू काही ओझे कमी झाले आहे. आणि शहरातला फ्लॅट त्यांची मुलगी सीमाला जातो. सीमाच्या ओठांवर समाधानाचे हास्य पसरले. बँक खात्यात 12 लाख रुपये आहेत. ते तिन्ही मुलांमध्ये समान वाटप करणे. मी हे सर्व ऐकत होते. माझ्या हृदयाला किंचितही वेदना जाणवल्या नाहीत. त्याऐवजी मी स्वतःशीच हसत होते. मी विचार केला, माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित आहे. हे चांगलेच आहे. रघुनाथजींनी योग्य काम केले. कदाचित आईचे हृदय असेच असते. तिने स्वतःच्या वाट्याची आशा खूप पूर्वीपासून सोडून दिली आहे. मग वकिलाने शेवटचे पान उलटले. त्याचा आवाज मंदावला, जणू तो स्वतः गुंधळलेला होता. आणि तो म्हणाला, दिवंगत रघुनाथजी हे त्यांचे पत्नी सविता देवी यांच्यासाठी फक्त एकच वस्तू सोडतात. ती वस्तू म्हणजे एक जुनी उशी. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग एक शांत हास्य पसरले. सुना एकमेकांकडे पाहत होत्या आणि माझ्या डोळ्यात व्यंग्य होते. माझ्या मुलांनी त्यांची नजर वळवली. माझ्या मुलीच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले आणि माझे हृदय तिथेच छेदले गेले. वकील औपचारिक स्वरात म्हणाले, ही उशी त्यांच्या लग्नाच्या काळापासूनची आहे. रघुनाथजींना ती जुनी उशी सविता देवीकडेच राहावी अशी इच्छा होती. आणि अशा प्रकारे माझ्या वाट्याला एक जुनी उशी मला देण्यात आली. तीच जीर्ण उशी ज्यावर मी माझे अर्धे आयुष्य डोके ठेवून घालवले होते. मी त्या उशीला माझ्या छातीशी धरून घट्ट मिठी मारली. त्या क्षणीही माझ्या मनात कोणताही राग नव्हता. मी स्वतःला सांगितले, ठीक आहे, किमान त्यांनी माझ्यासाठी काहीतरी सोडले. पण कदाचित खरी कहाणी अजून सुरू व्हायची होती. मृत्यूपत्रानंतर सर्व काही वेगाने बदलू लागले. पहिल्या दिवशी मी अमितच्या घरी राहिले. तेच घर जिथे माझे हास्य एकेकाळी ऐकू येत होते. पण आता माझ्या सुनेचा आवाज ऐकू होता. आई, हे घर आता आमचे आहे, ती चहा देत म्हणाली. आणि मी मान हलवली. ठीक आहे बेटा, मी आणखी काय बोलू शकते. काही दिवसांनी मी माझ्या धाकट्या मुलाच्या रवीच्या घरी गेले. तिथे जेवण कमी तिखट होते. अर्धे दूध दिले जात होते. एके दिवशी रवी चिडून म्हणाला, आई, खर्च खूप वाढला आहे. मी यावर काही बोलले नाही. मी स्वतःशी विचार केला, जी आई कधीही तिच्या खर्चाचा हिशोब ठेवत नव्हती, ती आता या माझ्या मुलांसाठी खर्च बनली आहे. मग मी माझ्या मुलगी सीमाच्या घरी गेले. मला वाटले होते, मुलगा कितीही परकेपणाने वागत असला तरी मुलगी ही मुलगी असते. पण तीच मुलगी मला स्पष्टपणे म्हणाली, आई, माझ्यावर घराच्या आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. ऑफिस, मुले आणि घर सांभाळणे खूप कठीण आहे. तिचे बोलणे ऐकून तर मी फक्त गप्प राहिले. मी स्वतःशीच म्हणाले, मला हे समजले होते. आणि म्हणून मी एका घरातून दुसऱ्या घरात, एका घरातून तिसऱ्या घरात एखाद्या ओझ्यासारखे जाऊ लागले. कोणीही मला आई नाही, तर सर्वजण मला जबाबदारी मानत होते. सर्वांना एकत्र ठेवणारे तेच घर आता मला वेगळे करत होते. दिवस आणि आठवडे असेच उलटून गेले. आणि तो दिवस आला जेव्हा माझ्यासाठी शेवटचा अपमान लिहिला गेला. त्या दिवशी मी माझ्या मोठ्या अमितच्या घरी होते. जरी ते जुने मोठे घर एकेकाळी आमचे होते,
माझे संपूर्ण तारुण्य, माझे सर्व कष्ट, माझे स्वप्न आणि त्याग त्या घराच्या भिंतींवर बांधलेले होते. पण आता कागदावर ते घर माझ्या मोठ्या मुलाचे होते. दुपार झाली होती. मी माझ्या जुन्या खोलीत आराम करत बसले होते. पण त्या विश्रांतीलाही एक विचित्र संकोच वाटत होता. बेड माझा होता, कपाट माझे होते, खिडकीतून येणारा वारा देखील ओळखीचा होता. पण तरीही असे वाटत होते की मी दुसऱ्याच्या घरात पाहुणी आहे. माझे मन सतत जागृत होते. मला भीती वाटत होती की कोणीतरी मला दुखावेल, कोणीतरी काहीतरी बोलेल. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. तो माझा धाकटा मुलगा रवी होता. आई, जरा बाहेर ये, तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. अचानक माझे हृदय धडधडले. का ते कळलं नाही आणि घाबरून खोलीतून बाहेर पडले. जेव्हा मी ड्रॉइंग रूममध्ये पोहोचले तेव्हा मला अमित, रवी आणि सीमा तिथे उभे असलेले दिसले. माझ्या दोन्ही सुनाही त्यांच्यासोबत होत्या. त्यांचे सर्वांचे चेहरे सर्व गंभीर होते. पण त्यात एक विचित्र कडकपणा आणि अंतर वाटत होते. त्यांनी मला सोफ्यावर बसवले. माझे हृदय आणखी वेगाने धडधडू लागले. जणू काही एक मोठे वादळ माझ्या आयुष्यात येणार आहे. आणि अमितने सुरुवात केली. हे बघ आई, आमच्या तिघांचेही स्वतःचे घर आहे, आमचे स्वतःचे आयुष्य आहे. आम्ही आमच्या आयुष्यात इतके व्यस्त आहोत की आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आता तू कधी सीमाच्या घरी, कधी रवीच्या घरी, कधी माझ्या घरी राहतेस. यामुळे आमच्या तिघांनाही त्रास होत आहे. त्याचे शब्द माझ्या कानात हातोड्यासारखे आदळत होते. तो थांबला आणि म्हणाला, आम्हाला तुला हे सांगायचे आहे की तू स्वतःची सुरक्षितता कुठेतरी दुसरीकडे करावी. मी थरथरत्या आवाजात म्हटले, मला तुमची स्वतःची सुरक्षितता कुठेतरी करावी. तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात? मी कुठे जावे? या वयात माझी दृष्टी मंदावू लागली आहे. तुमचे वडील आणि माझ्याकडे जे काही होते ते सर्व तुमच्या तिघांमध्ये समान वाटून घेतले. घर, पैसा, जमीन, सर्व काही. आणि आता तुम्ही म्हणत आहात की मी स्वतःची सुरक्षितता दुसरीकडे शोधावी. मी कुठे जाऊ? इतक्यात सीमा पुढे येऊन म्हणाली, आई, आम्हाला हे सर्व काही माहीत नाही. बाबांनी याचा विचार आधीच करायला हवा होता. जेव्हा त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र केले तेव्हा त्यांनी तुम्हालाही काहीतरी द्यायला हवे होते. पण त्यांनी तुम्हाला फक्त एक जुनी उशी आणि त्यांच्या आठवणी दिल्या. ती क्षणभर थांबली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, तर आता तुला त्यांच्यासोबत तुझे आयुष्य जगायला हवे. आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. तू आज भावाच्या घरी आहेस, उद्या माझ्या घरी येशील, मग परवा रवीच्या घरी. तू तुझी वेगळी राहिलीस तर बरं होईल आणि आपण सर्वजण आपापले आयुष्य शांततेत जगू शकतो. दोन्ही सुनांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य पसरलं, जणू कोणीतरी त्यांच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. धाकटी सून म्हणाली, सीमाचे बोलणे अगदी बरोबर आहे. जेव्हा आई आजूबाजूला असतात तेव्हा आपण आपला एकांतताही गमावतो. आमचे संपूर्ण आयुष्य आई आणि बाबांची सेवा करण्यात घालवले आहे. किमान आता तरी आम्हाला शांततेत जगू द्या. तिचे शब्द माझ्या घशात गुदमरले. मला बोलायचे होते, मला ओरडायचे होते, मला म्हणायचे होते की मी आजपर्यंत माझा विचार न करता तुमच्यासाठी खूप काही केले आहे. पण माझा आवाज बाहेर पडला नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी या मुलांसाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. माझ्या इच्छा, माझी स्वप्ने, माझे आनंद, सर्व काही. माझ्या नवऱ्यानेही जाण्यापूर्वी त्यांना सर्व काही दिले. आणि मग माझ्या मनात एक वेदना निर्माण झाली, कदाचित पहिल्यांदाच, इतकी स्पष्ट आणि तीक्ष्ण. मी शांतपणे रघुनाथजींना ओरडून म्हटले, का? तुम्ही माझ्यासाठी काहीही का सोडले नाही? तुम्हाला माझी थोडीशीही काळजी नव्हती का? तुम्हाला माहीत नव्हते का की माझ्यात सांसारिक ज्ञानाची कमतरता आहे? माझे संपूर्ण आयुष्य तो माझी ढाळ होता, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक अडचणीत. मग का? माझ्या मनात हजारो प्रश्न आले. मी शांतपणे माझ्या खोलीत गेले. काही गोष्टी गोळा केल्या, काही कपडे, औषधे, आणि मग माझी नजर त्या जुन्या उशीवर पडली. रघुनाथजींनी माझ्यासाठी सोडलेली तीच जुनी उशी. ते पाहून मला राग आला. मला ती उशी तिथेच सोडून द्यावीशी वाटली. पण माझ्या हृदयाच्या तळाशी असलेल्या एका ओढीने मला मागे धरले. मी ते सोडू शकले नाही. मी ती उशी उचलली आणि छातीशी धरून मिठी मारली आणि एकही शब्द न बोलता घराबाहेर पडले. मागे वळून पाहताना माझ्या 3 मुलांच्या आणि सुनांच्या चेहऱ्यावर मला दया दिसली नाही. फक्त एकच दिलासा मिळाला, जणू काही खरोखरच त्यांच्यावरचे एक मोठे ओझे हलले आहे. रात्र गडद होत चालली होती.
मी जाऊन एका ओव्हरब्रिज खाली बसले. माझ्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी चमकल्या. कधी मी स्वतःला शाप दिला, तर कधी माझ्या नशिबाला. मी खूप रडत राहिले. मी उशी माझ्यासोबत ठेवली होती. ते पाहून मला पुन्हा राग आला. मी स्वतःला म्हणाले, जर तुम्ही माझ्यासाठी काही आर्थिक सोय सोडली नाही, तर ही उशी मला का दिलीत? तुम्हीही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकला असता, तर मला आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. आणि रागाच्या भरात मी ती उशी जमिनीवर फेकली. आणि मग त्यातून एक आवाज आला, एक तडा. उशी फाटली आणि त्याच क्षणी माझ्या आयुष्याचे सत्य माझ्यासमोर उद्ध्वस्त झाले. माझ्या आयुष्याचा मार्ग बदलणार होता. जेव्हा उशी जमिनीवर पडली आणि फाटली, तेव्हा मला असे वाटले की माझे स्वतःचे हृदय फाटले आहे. पण पुढच्याच क्षणी फाटलेल्या उशीतून चमकणारा प्रकाश मला दिसला. मी घाईघाईने पुढे गेले. थरथरत्या हातांनी मी ती उचलली आणि ती उशी पूर्णपणे फाटली. त्यातील कापूस विखुरला आणि कापसाच्या मध्ये मला असे काहीतरी दिसले जे मी कधीही कल्पना केली नव्हती. वजनाने जड, थंड, सोनेरी बिस्किटे एकमेकांवर व्यवस्थित रचलेली होती. मी क्षणभर त्यांच्याकडे पाहत राहिले. जणू काही माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता की हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. मोजताना माझे हात थरथर कापत होते. त्यात तब्बल 20 सोन्याची बिस्किटे होती आणि त्या बिस्किटांच्या खाली माझ्या पतीच्या ओळखीच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक जाड फाईल होती. त्यात एका कागदावर लिहिले होते, माझे नाव सविता देवी. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी जमिनीवर कोसळले. उशी, सोने आणि फाईल माझ्या समोर पडली आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू असह्यपणे वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर वर्णन करणे कठीण असलेल्या भावनेचे होते. विश्वास तुटल्याची भावना आणि सत्य उघड झाले. मी थरथरत्या हातांनी फाईल उघडली. कागद उलटताना माझा श्वास रोखला गेला. त्यात स्पष्टपणे लिहिले होते की शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेला आमचा वडिलोपार्जित वाडा आणि आजूबाजूची 50 एकर जमीन पूर्णपणे माझ्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. कायदेशीर कागदपत्रे, नोंदणी कागदपत्रे आणि सर्व काही पुराव्यांसह पूर्ण होते. त्याच फाईलमध्ये माझ्या पतीने अनेक वर्षांपूर्वी माझ्यासाठी खरेदी केलेल्या 20 सोन्याच्या बिस्किटांचे बिल देखील होते. मग माझी नजर एका दुमडलेल्या कागदावर पडली. ते एक पत्र होते, त्यांचे शेवटचे पत्र. त्यातील प्रत्येक शब्द माझ्या हृदयात घुसला. त्यांनी लिहिले होते की त्याने मला जाणून बुजून रिकाम्या हाताने सोडले होते, जेणेकरून मी माझ्या मुलांचे खरे स्वरूप पाहू शकेन, जेणेकरून माझा आंधळा विश्वास तुटू शकेल. त्यांनी असेही लिहिले होते की ते मला समजावून सांगत राहिले की मुले आपल्या कष्टावर नाही तर आपल्या संपत्तीवर प्रेम करतात. पण मी त्यांच्या बाजूने उभा राहिले. प्रत्येक वेळी त्यांचे रक्षण करत राहिले. तिने त्यांची प्रत्येक चूक योग्य ठरवली आणि नेहमी त्यांना चुकीचं सिद्ध केले. त्यांनी लिहिले होते की जर सर्व काही उघडपणे माझ्या नावावर हस्तांतरित केले गेले तर मुले मला जिवंत कैद करतील किंवा हळूहळू गळा दाबून मारतील अशी भीती त्यांना वाटत होती. ते पत्र वाचून मला माझा संपूर्ण भूतकाळ आठवला. माझे पती जेव्हा जेव्हा मुलांना त्यांच्या चुकांसाठी फटकारायचे तेव्हा मी हस्तक्षेप करून म्हणायचो, ती आपलीच मुले आहेत, ते समजून घेतील. मी माझ्या पतीच्या प्रत्येक इशाऱ्याकडे कसे दुर्लक्ष केले. माझी मुले माझा आधार असतील याची मला खात्री असल्याने मी माझ्या वृद्धापकाळासाठी कधीही कोणतीही व्यवस्था केली नाही. त्या रात्री ओव्हरब्रिज खाली बसून मला पहिल्यांदाच समजले की विश्वास आणि आसक्तीमधील रेषा किती पातळ आहे. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप झाला, पण आता रडण्याची वेळ नव्हती. मी माझे अश्रू पुसले. सोन्याची बिस्किटे काळजीपूर्वक त्याच उशीखाली परत ठेवली. मी फाईल आणि पत्र त्यात लपवले. मी फाटलेल्या उशीला पुन्हा माझ्या छातीशी धरून ठेवले. पण यावेळी उशीचे वजन फक्त कापसाचे नव्हते, त्यात माझा स्वाभिमान, माझी सुरक्षितता आणि माझे भविष्य होते. आणि त्याच क्षणी मी ठरवले की मी आता कोणाच्याही दयेवर जगणार नाही. मी माझे स्वतःचे जीवन जगेन. त्या रात्रीनंतर मला एका क्षणासाठीही शहरात राहणे योग्य वाटले नाही. पहाटेच्या पहिल्या प्रकाशाबरोबर मी पहिली बस पकडली आणि माझ्या वडिलोपार्जित गावाकडे निघाले. संपूर्ण वाटेत माझ्या मनात एक विचित्र शांतता होती. जणू काही एक जड ओझे दूर झाले आहे. मी तीच जुनी उशी धरली जी मी यावेळी माझ्या पायावर घट्ट धरली होती. बसच्या प्रत्येक हालचालीने मी ती घट्ट पकडली, कारण आता ती फक्त उशी नव्हती, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा धागा तिच्याशी बांधला गेला होता. काही तासांच्या प्रवासानंतर जेव्हा बस गावाच्या वळणावर थांबली आणि मी उतरले, तेव्हा मातीचा परिचित सुगंध माझ्या श्वासात भरून गेला. जणू काही जमिनीने मला ओळखले, जणू काही जवळचे कोणीतरी वर्षानुवर्षे परत आले आहे असे वाटले. मी हवेलीत पोहोचताच मी क्षणभर थांबले. एक मोठी हवेली,
उंच दरवाजे आणि आजूबाजूला शांतता. सर्व काही जसे मी वर्षानुवर्षे सोडले होते तसेच होते. दार उघडताच एक जुना पहारेकरी माझ्याकडे धावत आला. मला पाहताच त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो माझ्या पायाशी गुडघे टेकला. त्याचा आवाज थरथरत होता. मॅडम, तुम्ही अखेर आलात. मी तरलोच तुमची वाट पाहत होतो. इतक्या वर्षांनी कोणीतरी मला ओझे नाही तर मॅडम म्हटले होते आणि पहिल्यांदाच मला आदर वाटला. त्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हवेलीतील प्रत्येक खोली पाहिली. जणू काही हे घर मला सांगत होते, आता कुठेही जाऊ नको. हळूहळू मी माझे जीवन पुन्हा बांधू लागले. मी शेतीसाठी गावकऱ्यांना शेतजमीन करावयास दिली. माझे वार्षिक उत्पन्न स्थिर होऊ लागले. मी घरासाठी एक मोलकरीण ठेवली. स्वयंपाक करण्यासाठी मी एका महिलेला कामावर ठेवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले. आता मला कधी जेवायचे, काय खावे किंवा कुठे जायचे हे कोणालाही विचारण्याची गरज नव्हती. दररोज माझ्या पतीने लिहिलेले पत्र मी वारंवार वाचत असे. मला त्यांचे प्रेम जाणवत असे, त्यांचा राग नाही. मला समजू लागले की त्यांनी हे सर्व मला बळकटी देण्यासाठी केले आहे, मला कमकुवत करण्यासाठी नाही. मी आता एकटी होते पण असहाय नव्हते. आणि पहिल्यांदाच मला जाणवले की म्हातारपण म्हणजे इतरांवर अवलंबून राहणे नाही तर स्वाभिमानाने जगणे आहे. माझ्या बदललेल्या आयुष्याची बातमी माझ्या मुलांपर्यंत इतक्या लवकर पोहोचेल याची मला कल्पना नव्हती. पण सत्य हे आहे की जिथे संपत्ती असते तिथे नाती स्वतःचा मार्ग शोधतात. एके दिवशी दुपारी मी अंगणात बसले होते तेव्हा मला हवेलीबाहेर गाड्यांचा आवाज ऐकू आला. मी समोर पाहिले तेव्हा माझ्यासमोर माझी 3 मुलं उभी असलेली दिसली. महागडे कपडे, मोठ्या गाड्या आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य. जणू काही त्यांनी काही चमत्कार पाहिला आहे. एवढी मोठी हवेली, एवढे विस्तीर्ण अंगण आणि आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण प्रदेश पाहून त्यांची नजर अढळ होती. मला पाहून त्यांनी माझे पाय स्पर्श करण्याचे नाटक केले. पण ती इच्छा देखील त्यांच्या आईबद्दलच्या आदरातून नव्हती तर जमिनीच्या कागदपत्रांच्या शोधातून होती. माझी मुलगी सीमा पहिल्यांदा बोलली, आम्हाला कल्पना नव्हती आई की बाबांनी इथे इतकी मोठी संपत्ती सोडून गेले आहेत. पण तू हे सर्व एकटी कशी सांभाळशील? तिच्या शब्दांमागचा अर्थ मला स्पष्टपणे समजला. मोठ्या मुलाने संभाषण पुढे नेत म्हटले, ही सर्व वडिलांची कमाई आहे. महेन आपल्या सर्वांचा त्यावर समान हक्क आहे. धाकटा मुलगा आणि त्याची पत्नी एकाच स्वरात बोलले, जणू काही त्यांनी सराव केला आहे. ते वारंवार म्हणत राहिले की एक आई म्हणून आणि समजूतदारपणा दाखवून मुलांबद्दल विचार केला पाहिजे. पण आज त्यांच्यासमोर ती सविता देवी नव्हती जी प्रत्येक वळणावर गप्प बसेल. आज माझ्या आत वर्षानुवर्षे अपमानाने भरलेली आग होती. आवाज न उचलता, एकही अश्रू न ढाळता मी कपाटातून तीच जुनी फाईल काढली जी वर्षानुवर्षे माझ्या उशाखाली लपवून ठेवली होती. मी ती टेबलावर ठेवली आणि प्रत्येक कागद उघडला आणि त्यांच्यासमोर ठेवला. प्रत्येक कागदपत्रावर माझे नाव स्पष्टपणे लिहिलेले होते. हवेली, जमीन, सोने सर्व काही कायदेशीररित्या माझे होते. मी त्यांना सांगितले की हे सर्व त्यांचे वडील जिवंत असताना आणि त्यांच्या योग्य मनस्थितीत असताना केले गेले होते. आणि मी त्यांना शेवटचे पान देखील दाखवले ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की ही सर्व मालमत्ता माझ्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या नावावर राहील आणि त्यानंतर मी ती ज्याला हवी त्याला ती देऊ शकते. खोलीत शांतता पसरली. मुलांच्या चेहऱ्यावर राग, लोभ आणि पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता. त्यांनी पुन्हा वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आवाज उंचावले आणि त्यांनी मला टोमणे मारले. पण पहिल्यांदाच मी त्यांना स्पष्ट उत्तर दिले. आज ते त्यांच्या आईकडून त्यांचा वाटा स्वीकारण्यास आले आहेत, ज्याला त्यांनी ओझे मानले होते आणि रस्त्यावर जगण्यास भाग पाडले होते. आणि ती संपत्ती फक्त त्यांनाच मिळते ज्यांना नातेसंबंधांचे मूल्य समजते. शेवटी मी चौकीदाराला हाक मारली आणि पाहुण्यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यास सांगितले. माझी मुले जाताना मागे वळून पाहत राहिली, जणू त्यांना अजूनही आशा होती की मी त्यांना आवाज देईल. पण त्या दिवशी माझे हृदय दगडाचे नाही तर लोखंडाचे झाले होते. जेव्हा त्यांच्या गाड्या हवेलीतून धूळ ओढवत निघून गेल्या तेव्हा मला कोणताही रिक्तपणा जाणवला नाही. कारण पहिल्यांदाच मी माझ्या स्वाभिमानासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच क्षणी मला जाणवले की आई असणे म्हणजे कमकुवतपणा नाही. कमकुवतपणा म्हणजे जेव्हा आई तिच्या प्रतिष्ठेला पायदळी तुडवू देते. मुले गेल्यानंतर मी बराच वेळ त्याच खोलीत बसून राहिले जिथे फक्त आवाज, वाद आणि लोभ होता. आता फक्त शांतता होती.
पण ही शांतता भयावह नव्हती. ती शांतता शांत करणारी होती. वर्षानुवर्षे माझे मन शांत होते. भीती नाही, आशा नाही, तक्रार नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की एखादी व्यक्ती जेव्हा सिद्ध करण्यासाठी काहीही नसते, जेव्हा ती फक्त त्यांच्या सत्यावर उभी राहते, तेव्हा ती सर्वात बलवान असते. मी माझ्या पतीचे पत्र पुन्हा काढले. ते वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. पण ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते समजुतीचे अश्रू होते. उशिरा झाले तरी ही समजूत मला मुक्त करत होती. काही दिवसांनी मला कळले की माझ्या मुलांना त्यांची चूक कळू लागली आहे. तो जेव्हा जेव्हा शहरात नातेसंबंधांबद्दल बोलायचा, तेव्हा त्याला त्याची आई आठवायची. जेव्हा जेव्हा पैशाचा उल्लेख व्हायचा, तेव्हा त्याला त्याच्या लोभाची लाज वाटायची. पण आता तो काळ गेला आहे जेव्हा मी प्रत्येक जखम भरून काढण्यासाठी घाई करायचे. मी माझ्या हृदयाचे दरवाजे कधीही कोणालाही बंद केले नाहीत, पण मी माझ्या आयुष्याच्या चाव्या दुसऱ्या कोणालाही देण्यास नकार दिला. मी गेल्यानंतर माझी संपत्ती अशा ठिकाणी जाईल जिथे ती योग्यरित्या वापरली जाईल, असे मी ठरवले. कदाचित मुलांच्या शिक्षणासाठी, कदाचित अनाथाच्या भविष्यासाठी, किंवा कदाचित गावाच्या विकासासाठी, ज्याने मला पुन्हा जगायला शिकवले. कारण मी पाहिले होते की रक्ताचे नाते नेहमीच स्वतःचे नसते, पण जर स्वाभिमान असेल तर कोणीही कधीही एकटे नसते. आज मी त्या हवेलीत राहते. मी सकाळी सूर्याबरोबर उठते. मला शेतांची हिरवळ दिसते. मी लोकांमध्ये बसते आणि मी माझ्या हृदयाचे ऐकते. माझ्याकडे अजूनही तीच जुनी उशी आहे, पण आता ती फक्त एक रहस्य नाही, ती माझ्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा मी त्यावर डोके ठेवते तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकू येतो, आता तू सुरक्षित आहेस. आणि मी माझ्या मनात हसते, कारण सत्य हे आहे की मी आज एकटी असू शकते, पण मी असहाय्य नाही, तुटलेली नाही, पण नेहमीपेक्षा अधिक मजबूत आहे. तर मित्रांनो, जर मी तुम्हाला प्रेम आणि स्वाभिमान यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे हे शिकवू शकले, तर माझ्या संपूर्ण आयुष्यातील वेदना, माझा संपूर्ण धडा आणि माझी संपूर्ण कहाणी यशस्वी झाली समजा. तर मित्रांनो, मी माझ्या मुलांसोबत योग्य काम केले का? कृपया तुमचे मत कमेंटमध्ये शेअर करा, कारण तुमचे मत आम्हाला अशा खऱ्या आणि भावनिक कथा तुमच्याकडे आणण्यास सक्षम करते. आणि एक लाईक आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.